Good evening, students. Today is Wednesday, the 30th of December 2020. How are you, class? I'm sure that all of you are fine and safe. Last time we have done this page, and on the 9th of December, all of we have learned auxiliary verb be and have. Then we have learned that be has three forms in present tense. Those are am, is, are. And be have two forms of past forms. Those are was and were. I think all of you have remember those things. Then in our last period, we have learned this page number 76. We have done this language study. आपल्या गेल्याच भागामध्ये आपण हा भाग शिकलो होतो, ज्याच्यामध्ये आपण बीचे जे तीन फॉर्म्स आहेत एम, इज, आर, याच्या तीन रूपांपासून वर्बल क्वेश्चन्स कसे तयार होतात ते पाहिले होते. आणि हॅवच्या हॅव, हॅज आणि हॅड या तीन रूपांपासून वर्बल क्वेश्चन्स आणि WH क्वेश्चन्स कसे तयार होतात हे पाहिले. आता पुढचं पेज आहे दिस वन, द रेड हेडेड लीग. स्टुडंट्स, दिस इज अ स्टोरी ऑफ Sherlock Holmes. All of you know that Sherlock Holmes was a famous Sherlock Holmes was a famous detective, and this is his story. But according to education department, because of corona, they have skipped this lesson, this story. So we skip page number 77, 78, 79, means full story we skip, 80, and now we switch to again the new language study, page number 81. ही जी पानं आहेत ही शासनाच्या नियमाप्रमाणे एज्युकेशन डिपार्टमेंटने ही स्टोरी स्किप केलेली आपल्या पोर्शनमधून. सो हे जे वर्कशॉप आहे, इंग्लिश वर्कशॉप, हे पण स्किप केलेलं आहे. तर आपण फक्त ग्रामरचा जो महत्त्वाचा भाग आहे तो आज आपण करणार आहोत. ग्रामरच्या या भागामध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायचं आहे, ऑक्झिलरी वर्ब्स बी अँड हॅव इन देअर निगेटिव्ह फॉर्म्स. मी ऑलरेडी इथे तुमच्यासाठी एक भाग तयार केलेला आहे, त्याच्यावरून मी तुम्हाला हे निगेटिव्ह फॉर्म्स काय असतात ते समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. सो हिअर इज लँग्वेज स्टडी ग्रामर, डेट 30th of December 2020. ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे काय, मी तुम्हाला मागच्या पिरियडमध्ये जवळजवळ आपण सगळ्याच पिरियडमध्ये या ऑक्झिलरी वर्ब्सचा अभ्यास करत आलो. बी आणि हॅवचे वेगवेगळी रूपं, त्याचे क्वेश्चन फॉर्म्स पाहिले. आता आज आपण त्याचे निगेटिव्ह फॉर्म्स पाहणार आहोत. निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी फॉर्म्स. सर्वप्रथम मला तुम्हाला सांगायला आवडेल, आय वुड लाईक टू टेल यू दॅट ऑक्झिलरी वर्ब्स मीन्स हेल्पिंग वर्ब्स, दोज वर्ब्स हू हेल्प अस टू शो what is this tenses, what is the tense of the sentence. आणि म्हणजे ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे काय तर हेल्पिंग वर्ब्स की जी आपल्याला मदत करतात वाक्यातला काळ कोणता आहे ते ओळखायला. सो आपण आज त्यांचा या दोन्ही ऑक्झिलरी वर्ब्सचा निगेटिव्ह फॉर्म बघणार आहोत आणि त्यांचा वाक्यात उपयोग कसा करतात ते थोडक्यात पाहूया. इथे पहा, बी अँड हॅव या ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजेच हेल्पिंग वर्ब्सची
डू न वापरताही नकारार्थी रूपे वापरता येतात. दोज आर व्हेरी सिम्पल. आय विल शो यू. पहिल्यांदा आपण बीचे घेतो आहे. बीचे आपण किती फॉर्म्स पाहिले? 5 फॉर्म्सपैकी हे जे ॲम, इज, आर हे प्रेझेंट फॉर्म्स आहेत, म्हणजे वर्तमानकाळी रूपं आहेत. वॉज आणि वेअर हे पास्ट फॉर्म्स आहेत, म्हणजे भूतकाळी रूप आहे. टोटल बीचे आपण 5 फॉर्म्स पाहिले, 3 वर्तमानकाळी आणि 3 भूतकाळी. त्याच्यामध्ये प्लस नॉट ॲड केला या फॉर्म्समध्ये की त्या फॉर्मचा निगेटिव्ह फॉर्म तयार होतो. फॉर एक्झाम्पल, आता इथे मी एक वाक्य घेतलं आहे. समजा आय ॲम नॉट प्लेईंग. समजा आता हा नॉट जर मी काढला सगळीकडून, असं आपण म्हणूया, सगळीकडून नॉट काढला, तर हे वाक्य कसं येईल पहा. आय ॲम प्लेईंग, मोती इज बार्किंग, वी आर एन्जॉईंग, अनु वॉज क्राईंग, गर्ल्स वेअर सिंगिंग. सो ही सगळी झाली ॲफिर्मेटिव्ह वाक्य. ॲफिर्मेटिव्ह म्हणजे होकारात्मक वाक्य झाली. आता यांचा निगेटिव्ह फॉर्म करायचा आहे, तो व्हेरी सिम्पल आहे. त्याच्यामध्ये नॉट ॲड करा. नॉट ॲड केल्यानंतर तीच वाक्य झाली. आय एम नॉट प्लेईंग, मोती इज नॉट बार्किंग, वी आर नॉट एन्जॉईंग, अनु वॉज नॉट क्राईंग, गर्ल्स वेअर नॉट सिंगिंग. यू कॅन यूज कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ऑफ these verbs and negative form. तुम्ही ह्या निगेटिव्ह फॉर्म्सचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स पण वापरू शकता. गेल्याच पार्टमध्ये आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय ते पाहिले. तुम्हाला आठवत असेल जी आपण पोएम वाचली की प्लीज डोंट रीड धिस पोएममध्ये आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स पाहिले. तर हे ॲम नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, इज नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स, असे हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आहेत. फॉर वन थिंग आय मस्ट टेल यू, एक गोष्ट मला तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे, कारण हे तुम्हाला पुढील सगळ्या तुमच्या कारकिर्दीमध्ये उपयोगी पडणार आहे. की बाकी बघा सगळ्यांचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स किती सोपे आहेत. इज नॉट, इजंट, आर नॉट, आरंट, वॉज नॉट, वॉजंट, वेअर नॉट, वेअरंट. बट सी हिअर, ॲम नॉट काय असायला हवं होतं? ॲमंट. वाटतं ना आपल्याला ॲमंट असायला हवं होतं, जसं यांच्यासारखं. पण बघा इथे काय आहे? आरंट. येस, आय मस्ट टेल यू दॅट ॲम नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ॲमंट होत नाही. किंबहुना ॲमंट असा शब्द इंग्रजीमध्ये नाही. म्हणजे मी पेन्सिलने लिहिते कारण हे चुकीचं आहे, मी ते नंतर खोडणार आहे. ॲमंट असा कुठलाही शब्द तुम्हाला इंग्रजीच्या कुठल्याही डिक्शनरीतच किंबहुना सापडणार नाही, कारण असा शब्दच नाही. मग ॲम नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हा ऑलवेज यू शुड राईट आरंट. ॲम नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हा नेहमी आरंट असाच लिहिला पाहिजे, लक्षात ठेवा. ॲमंट कधीच लिहायचा नसतो. ओके. सो मग ही वाक्य कशी झाली पहा इथे. आय एम नॉट प्लेईंग किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरून आय आरंट प्लेईंग, मोती इज नॉट बार्किंग, मोती इजंट बार्किंग, वी आर नॉट एन्जॉईंग, वी आरंट एन्जॉईंग, अनु वॉज क्राईंग, अनु वॉज नॉट क्राईंग, अनु वॉजंट क्राईंग, गर्ल्स वेअर नॉट सिंगिंग, गर्ल्स वेअरंट सिंगिंग. म्हणजे ही सगळे निगेटिव्ह फॉर्म्स तयार झाले. बीचे जे वेगवेगळे फॉर्म्स आहेत त्या वेगवेगळ्या फॉर्म्सपासून आपण केलेले हे निगेटिव्ह फॉर्म्स आहेत. आता आपण हॅवकडे वळूया. हॅवची किती रूपं आहेत? हॅव आणि हॅज ही 2 वर्तमानकाळी रूपं आहेत. हॅव अँड हॅज आर 2 प्रेझेंट फॉर्म्स ऑफ हॅव. बट देर इज ओनली वन पास्ट फॉर्म दॅट इज कॉल्ड हॅड. हॅवचा एकमेव पास्ट फॉर्म असतो, तो म्हणजे हॅड. एकूण हॅवची 3 रूपं, त्याच्यातली हॅव, हॅज आणि हॅज ही वर्तमानकाळी रूपं, तर हॅड हे भूतकाळी रूप आहेत. आणि परत आय मस्ट गिव्ह यू रिमेंबरन्स, मला आठवण करून द्यायला आवडेल, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की हॅव हे सर्व कर्त्यांसमोर वापरलं जातं, पण हॅज मात्र ओनली यूज फॉर ही, शी, इट, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट्स.
थर्ड पर्सन तृतीय पुरुषी जी एकवचनी सगळी जी सर्वनामं आहेत त्यांच्यासाठी म्हणजे ही शी इटसाठी हॅज वापरतो आपण. हॅव मात्र आय वी यू दे यांच्यासाठी वापरतो आणि अनेक वचनांसाठी आपण वापरतो. हॅड मात्र सगळ्यांसाठी वापरता येतो. आय वी यू दे ही शी इट सगळ्यांसाठी, कारण भूतकाळामध्ये एकमेव तेच क्रियापद आहे. सो तुम्हाला यांचे जर निगेटिव्ह फॉर्म्स करायचे असतील, आपण निगेटिव्ह फॉर्म्स शिकतो आहे, यांचे निगेटिव्ह फॉर्म्स करायचे असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्लस करावं लागेल? नॉट. सो लेट्स सी हाऊ द सेंटेन्स फॉर्मिंग. एक्झाम्पल, आय हॅव नॉट गॉन. मी गेलेली नव्हते. आय हॅव नॉट गॉन. यू कॅन यूज हिअर इट्स कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आय हॅवंट गॉन. तुम्ही हॅव नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हॅवंट वापरू शकता आणि निगेटिव्ह फॉर्म तुम्ही असा पण लिहू शकता किंवा असा पण लिहू शकता. हिअर मी हॅजचं एक वाक्य केलं आहे. मदर म्हणजे शी. मदर हॅज नॉट कुक्ड. आईने स्वयंपाक केलेला नाही आहे. मदर हॅजंट कुक्ड. पिंगू हॅड नॉट. पिंगू हॅड नॉट ईटन फिश. पिंगूने फिश खाल्लेले नव्हते. पिंगू हॅडंट ईटन फिश. खूप सोपं आहे. फक्त नॉट तुम्ही त्या फॉर्म्ससमोर पुढे जोडले की तुम्ही त्याचे निगेटिव्ह फॉर्म्स करू शकता. आणि किंवा जर त्याचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरून क्रियापद म्हणजे ते ऑक्झिलरी वर्ब आणि त्यामध्ये नॉट ॲड केला की त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मसुद्धा तुम्ही वापरून ही वाक्य करू शकता. सो आत्ता जे आपण हे पाहिलं ते बी आणि हॅवची दोन्हींच्या वेगवेगळ्या फॉर्म्सची निगेटिव्ह रूपं पाहिली आणि ती वाक्यात कशी वापरली ते सुद्धा पाहिलं. इट्स सो सिम्पल. त्याच्यामध्ये नॉट ॲड करा ह्या क्रियापदांना जोडून की त्याचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म की त्याचे निगेटिव्ह फॉर्म्स तयार होतात, नकारार्थी रूपं तयार होतात. आता आपण त्याच बी आणि हॅवच्या याच पाचही रूपांचे इंटेरोगेटिव्ह फॉर्म्स पाहतो आहे. बघा, इंटररोगेटिव्ह. बरोबर. आता इंटररोगेटिव्ह नाही म्हणायचं, इंटरोगेटिव्ह फॉर्म्स मीन्स क्वेश्चन फॉर्म्स. व्हेरी सिम्पल. मी तर हा शब्द मुद्दाम वापरला आहे कारण 8वीला तुम्ही जाल ना तर क्वेश्चन फॉर्म कदाचित नसणार शब्द. मग क्वेश्चन फॉर्मसाठी हा शब्द असेल तिथे. काय? इंटरोगेटिव्ह. मग त्याची ओळख तुम्हाला आत्तापासूनच व्हायला हवी म्हणून मी मुद्दाम हा शब्द वापरला. नाही तर मी क्वेश्चन फॉर्म असा पण शब्द लिहू शकले असते. परत बघूया कसा होतो इंटरोगेटिव्ह फॉर्म. हे वर्बल क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला आठवत असेल की मागच्या एपिसोडमध्ये आपण वर्बल क्वेश्चन्स पाहिले होते. ज्या प्रश्नांची सुरुवात या वर्ब्सने होते, या क्रियापदांनी होते त्याला आपण वर्बल क्वेश्चन्स असं म्हणतो. आता पहा, मी वरचीच वाक्य साधारण घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आता पहा, आय एम प्लेईंग असं साधं वाक्य असेल तर त्याचा इंटरोगेटिव्ह फॉर्म झाला एम आय प्लेईंग. एम आय प्लेईंग. किंवा WH क्वेश्चन कसा होईल? व्हॉट एम आय प्लेईंग. व्हॉट एम आय प्लेईंग. मी काय खेळतो आहे? मी खेळतो आहे का? असं आपल्याला याचे वर्बल क्वेश्चन फॉर्म्स तयार करता येतात किंवा इंटरोगेटिव्ह फॉर्म्स तयार करता येतात. आता इजचा वापर करून आपण केला आहे. पहा, यूज ऑफ इज. मोती इज बार्किंग असं वाक्य असेल तर इज मोती बार्किंग. मोती भुंकतोय का? हू इज बार्किंग. दिस इज WH क्वेश्चन. दिस इज वर्बल क्वेश्चन. वर्बने जर प्रश्नाची सुरुवात झाली आहे तर तो वर्बल क्वेश्चन आहे. WHने सुरुवात झाली आहे तर तो WH क्वेश्चन आहे. इज मोती बार्किंग. मोती भुंकतोय का? हू इज बार्किंग. कोण भुंकतोय? सो WHमध्ये याचा उपयोग आपण या WH वर्डच्या नंतर केलेला दिसेल. आता आरवाला एक क्वेश्चन. आर यू लाफिंग. इथे मी थोडासा बदल केला कारण इथे आरवाला वाक्य मी घेतलं होतं वी आर एन्जॉईंग. तर आर वी एन्जॉईंग पण झालं असतं पण मला ते वाक्य नको होतं म्हणून मी नवीन वाक्य घेतलं. आर यू लाफिंग. आर यू लाफिंग. तुम्ही हसताय का? किंवा तू हसतोयस का? वर्बल क्वेश्चन. WH क्वेश्चन. व्हॉट आर यू डुईंग. काय करतोयस तू? हसतोयस. आर यू लाफिंग. व्हॉट आर यू डुईंग. आर यू लाफिंग. काय करतोयस तू? हसतोयस का तू? म्हणजे जर या बीची ही जी पाचही रूपं आहेत ही 5 रूपं जर तुम्ही सेंटेन्सच्या सुरुवातीला घेतली
तर त्याचा क्वेश्चन तयार होणार आहे आणि त्याला आपण वर्बल क्वेश्चन म्हणतो. आणि इथे वापरताना मात्र त्यांची पहिली अक्षर तुम्हाला कॅपिटलच लिहायला हवी. आता आपण पुढचं क्रियापद घेऊया. वॉज अनु स्माइलिंग. वॉज अनु स्माइलिंग. हू वॉज स्माइलिंग. अनु हसते का. कोण हसते. सॉरी आय एम व्हेरी सॉरी, माझं काळ चुकलं. वॉज अनु स्माइलिंग. अनु हसत होती का. हसते नाही, हा भूतकाळ आहे. अनु हसत होती का. हू वॉज स्माइलिंग. कोण हसत होतं. वेअरवाला क्वेश्चन. वेअर अनेक वचने असतात त्यामुळे मी इथे करता अनेक वचने घेतला. भूतकाळी ही दोन्ही भूतकाळी क्रियापद आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे. वेअर गर्ल्स सिंगिंग. मुली गात होत्या का. व्हॉट वेअर गर्ल्स डुईंग. मुली काय बरं करत होत्या. म्हणजे आपण या बीच्या 5ही रूपांचं वर्बल क्वेश्चन्स पण करून पाहिले आणि WH क्वेश्चन्स पण करून पाहिले. आता आपण हॅवचे इंटरोगेटिव्ह फॉर्म्स पाहूया. म्हणजे हॅव या क्रियापदाचे इंटरोगेटिव्ह म्हणजेच क्वेश्चन्स फॉर्म्स पाहूया. सो क्लास हिअर हॅव. आता हॅवची 3 रूपं सगळ्यांच्या लक्षात आहेत. सारखी रिपीटेडली येत आहेत. यू शूड रिमाइंड दॅट. तुमच्या ते लक्षात राहायलाच हवी. हॅवची 3 रूपं पैकी हॅव, हॅज. ही शीटसाठी हॅज, उरलेल्या सगळ्यांसाठी हॅव. प्रेझेंट टेन्समधली ही 2 रूपं आणि हा पास्ट फॉर्म हॅड हा मात्र सगळ्याच कर्त्यांसमोर सेम येतो. आता बघा ह्याची रूपं कशी आहेत. हां, वर्बल क्वेश्चन पहा. हॅव यू अ पेन. हॅव यू अ पेन. तुझ्याकडे पेन आहे का. तुम्ही हा क्वेश्चन असा पण करू शकता. यू कॅन यूज डू हिअर. डूसुद्धा वापरून हा क्वेश्चन करू शकता. डू यू हॅव अ पेन. हॅव यू अ पेन. तुझ्याकडे पेन आहे का. डू यू हॅव अ पेन. तुझ्याकडे पेन आहे का. किंवा सेम असा हॅव यू गॉट अ पेन. हॅव यू गॉट अ पेनचा अर्थ पण सेम तोच आहे. तुझ्याकडे पेन आहे का, असेल का, असू शकतं का. हॅव यू गॉट अ पेन. आता हॅजचा वापर करू. हॅज शी कुक्ड फूड. हॅज शी कुक्ड फूड. तिने स्वयंपाक केला का. तुम्ही सेम हॅज याच अर्थाचं आणखी वेगळ्या प्रकारे वाक्य करू शकता. आता बघा शी आला आहे. शी आल्यामुळे इथे आपण डूचा कुठला फॉर्म घेणार. डज घेणार. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आपण हे 6वीपासून शिकतो आहे की ही शीटसाठी आपण जसा हॅज वापरतो तसा डज वापरतो. इथे आय वू यू देसाठी आपण डू वापरतो तसं इथे डज आला. मग डज आल्यानंतर इथे मात्र हॅज न वापरता आपण हॅव वापरतो म्हणजे मूळ रूप वापरतो. बरोबर. मग हॅज शी कुक्ड फूडचं आणखी एक रूप कसं होईल. डज शी हॅव कुक्ड फूड. अर्थ तोच. तिने स्वयंपाक केला आहे का. डज शी हॅव कुक्ड फूड. ही शीट पुढे आपण डज वापरतो म्हणून इथे डज घेतला आहे लक्षात ठेवा. पण इथे डज घेतल्यामुळे हे मात्र आपल्याला मूळ रूपातच घ्यावं लागेल. हे क्रियापद आपल्याला मूळ रूपात घ्यावं लागेल. तुम्हाला हे सोपं वाटत असेल तर हे लक्षात ठेवा किंवा हे जास्त सोपं वाटत असेल तर असं लक्षात ठेवा. शी हॅज कुक्ड फूडचा आपण फक्त शी हॅज कुक्ड फूड असेल तर तो हॅज इथला काढून आपण वर्बल क्वेश्चन केलं आहे सुरुवातीला घेतलं. आता आपण हॅड घेऊया. हॅड पास्ट टेन्स पास्ट फॉर्म. हॅड पिंगू इटन फिश. हॅड पिंगू इटन फिश. पिंगूने फिश खाल्लेत का. आता हा हॅड आल्यामुळे डूचा भूतकाळी क्रियापद आलं. इथे डूचं दुसरं रूप डज. आता इथे भूतकाळ असल्यामुळे इथे भूतकाळी क्रियापद आणि इथे भूतकाळी क्रियापद वापरल्यामुळे हॅडचं मूळ रूप आलं. जसं इथे हॅजचं मूळ रूप आलं होतं तसं इथे हॅडचं मूळ रूप. मूळ रूप काय आहे हॅव. सो इथे मूळ रूप आलं. तुम्ही इथे कुठलंही वापरा रूप. वर्तमानकाळी रूप वापरा, भूतकाळी रूप वापरा, मग इथे मात्र मूळ रूप येईल मग. ओके. सो हे बघा जास्त सोपं वाटते का हे. इथे डिड पिंगू हॅव इटन फूड. डिड पिंगू हॅव इटन फूड. तर अशा प्रकारे आपण हॅवची सुद्धा क्वेश्चन वर्बल क्वेश्चन्स कसे तयार होतात हे आज आपण पाहिलेलं आहे. याच पाठाच्या पुढच्या भागामध्ये पुन्हा आपण लँग्वेज स्टडीमध्येच या हॅव आणि हॅजचा आणखी जास्तीचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी पण
तुम्ही तयार राहा. याचे फोटो मी तुम्हाला पाठवते. मी जितक्या व्यवस्थित ते लिहिलं आहे तितक्या व्यवस्थित तुम्हाला ते लिहून काढायचं आहे. आणि आता आपण याच पाठाच्या म्हणजे याच भागाच्या पुढच्या इंग्लिश वर्कशॉपच्या भागाकडे वळणार आहोत. पण तो भाग जो आहे तो लँग्वेज स्टडीचा नाही आहे, व्याकरणाचा नाही आहे, तर साधा एक तुमचं जनरल नॉलेज वाढवणारा असा नेहमीच्या जीवनात तुम्हाला वापरता येईल असं नॉलेज वाढवणारा असा तो भाग आहे. तर आपण चला त्याच्याकडे आता वळूया. सो स्टुडंट्स, हिअर इज पेज नंबर 86. आज आपण हे एक पेज करणार आहोत. ओके, काय लिहिलं आहे इथे? ॲक्टिव्हिटी 3 लाईव्ह इंग्लिश. हे लिव्ह इंग्लिश नाही आहे, याला म्हणायचं लाईव्ह इंग्लिश. लाईव्ह इंग्लिश म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात वापरात येणं, रोजच्या जीवनात दैनंदिन जीवनातल्या वापरातलं इंग्लिश. दैनंदिन जीवनात जे आपण इंग्लिश वापरतो ते. काय दिलं इथे पहा. ए, डू यू राईड अ बायसिकल? रीड अँड फॉलो द बायसिकल युजर्स मॅन्युअल. मॅन्युअल शब्द कधी ऐकला आहे का? पहिल्या शब्दाचं उत्तर मला माहिती आहे सगळ्यांचं पॉझिटिव्ह असणार आहे, होकारार्थी असणार आहे, ॲफर्मेटिव्ह असणार आहे आन्सर. तुम्ही सगळे म्हणाल. हा वर्बल क्वेश्चन आहे पहा, आत्ता शिकवलं ना तुम्हाला, वर्बने सुरू झालेला. डू यू राईड अ बायसिकल? तुम्ही बायसिकल चालवता का? ऑफकोर्स तुम्ही सगळेजण सांगणार हो टीचर आम्ही चालवतो बायसिकल. कुठलीही वस्तू जेव्हा तुम्ही सुरुवातीला वापरता तेव्हा ती वस्तू वापरण्यापूर्वी त्याचं मॅन्युअल जे आहे, युजर्स मॅन्युअल, हे मात्र काळजीपूर्वक वाचलं गेलं पाहिजे. आपण मॅन्युअल कधी पाहतच नाही. मॅन्युअल काय? मॅन्युअल म्हणजे ते कसं हाताळायचं, ती वस्तू जी आहे ती कशी हाताळायची याची मार्गदर्शक अशी पुस्तिका असते आणि त्याला आपण मॅन्युअल असे म्हणतो. युजर्स मॅन्युअलचा अर्थ होतो की सायकल वापरकर्त्यांसाठी सूचना पुस्तिका. आता बघा आपण घरी अशा वेगवेगळ्या वस्तू आणतो, काय काय नवीन खरेदी करतो, तर त्याचे असे मॅन्युअल्स येतात. आय हॅव सम मॅन्युअल्स टू शो यू. सी हिअर इज रिको, फूड प्रोसेसर. हे फूड प्रोसेसरचं मॅन्युअल आहे. आपण कुठलीही वस्तू असे खरेदी केली, मग ती इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असू दे, मोबाईल असू दे, काही कुठलीही वस्तू, की त्याचे असे मॅन्युअल्स येतात बघा, की तुम्ही हे कसं वापरायचा. तो त्याच्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे डायग्राम्स असतात आणि ते तुम्ही त्याचे पार्ट्सविषयी माहिती असते, कुठला पार्ट त्याचा कसा वापरायचा याचं त्याच्यात माहिती दिलेली असते. सो ह्याला मॅन्युअल म्हणतात बघा. हे अशा प्रकारचे डायग्राम्स वगैरे दिलेले असतात. सो हे माझ्याकडे 1-2 होते. हिअर इज अनदर मॅन्युअल फॉर यू. हिअर इज रेफ्रिजरेटर मॅन्युअल, ओनर्स मॅन्युअल. इथे म्हटलं आहे ओनर्स मॅन्युअल म्हणजे ज्याच्या मालकीचा हा रेफ्रिजरेटर असेल त्याच्यासाठीचं हे मॅन्युअल. म्हणजे ह्या फ्रीजचं हे मॅन्युअल आहे. मॅन्युअल म्हणजे ही अशा प्रकारची पुस्तिका ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती अशी दिलेली असते, बरोबर की नाही? पहा हे गाईड ज्याला आपण म्हणतो. सो अशा प्रकारे आपल्याकडे हे मॅन्युअल असतं. आता आपण या मॅन्युअलकडे जाऊ. ओके, काय म्हटलं आहे आपण पाहूया. अ बायसिकल युजर्स मॅन्युअल. सायकल वापरकर्त्याचं सूचना पुस्तक. सेफ्टी फर्स्ट. हातामध्ये पेन घेऊन बसा कारण तुम्हाला नंतर या सगळ्याचं ट्रान्सलेशन लिहून काढायचं आहे. सो तुमच्याकडे काही शब्द जे तुम्हाला अडतील ते मराठीतून लगेच नोट डाऊन करायचे तिथे. रुटीनली चेक बायसिकल युजर्स मॅन्युअल. सेफ्टी फर्स्ट. सेफ्टी फर्स्ट म्हणजे सर्वप्रथम सुरक्षा. त्या सायकलची सुरक्षा कशी सांभाळायची ते बघा. रुटीनली चेक द कंडिशन ऑफ युअर बायसिकल बिफोर एव्हरी राईड. नट्स, बोल्ट्स, स्क्रूज अँड अदर फास्टनर्स म्हणजे काय तर खिळे. याचा अर्थ काय होतो की सायकल चालवण्यापूर्वी प्रत्येक वेळी रुटीनली म्हणजे नियमितपणे त्या सायकलची कंडिशन चेक करा. ती राईड करण्यापूर्वी, चालवण्यापूर्वी त्याचे नट्स चेक करा, बोल्ट्स चेक करा, स्क्रू चेक करा, टाईट आहेत की नाही, टाईट नसेल तर ते करा, खिळे वगैरे चेक करा, कुठला एखादा निघाला नाही आहे ना, निघून कदाचित तुम्हाला वाटेत कुठेतरी अडचण निर्माण होऊ नये त्यासाठीचे हे सेफ्टी आहे. सो हाऊ कॅन यू फील सेफ इफ यू फॉलो दिस मॅन्युअल
you can take you can take care of your cycle, and you can take care of yourself. Second one, familiarize yourself with the braking actions of the bicycle. Test the brakes at slow speed. सायकलीच्या गतिरोधक कार्याची म्हणजे जे ब्रेकिंग ॲक्शन आहे त्या कार्याची योग्य प्रकारे माहिती करून घ्या. फॅमिलराईज म्हणजे काय, माहिती करून घ्या. आणि स्लो स्पीडमध्ये सायकल ठेवून, मंद गतीमध्ये सायकल ठेवून त्याच्या ब्रेक्सची चाचणी करा. थर्ड वन, ऑलवेज वेअर फुटवेअर that will stay on your feet and will grip the pedals. म्हणजे काय, ऑलवेज वेअर फुटवेअर दॅट विल स्टे ऑन युअर फीट अँड विल ग्रीप द पेडल्स. सायकलचे जे पेडल्स आहेत त्या पेडल्सवर तुमची ग्रीप म्हणजे तुमची पकड घट्ट बसेल असेच बूट तुम्ही सायकलवर बसताना घातले पाहिजेत, की जेणेकरून चपला किंवा स्लीपर घातले तर कदाचित त्याच्या नादात तुम्ही सायकलवर पेडल करणं किंवा चुकीच्या पद्धतीने पेडल करू शकता. म्हणून फिट बसतील असे फुटवेअर तुम्ही वापरले पाहिजेत. नाव हिअर, आता आपण याकडे बघूया. रायडिंग सेफ्टी. रायडिंग सेफ्टी म्हणजे सायकल चालवतानाची सुरक्षा. आता सायकल चालवताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे ती बघा. म्हणजे हे सगळं मॅन्युअलमध्ये दिले बरं का. सायकल जर तुम्ही विकत आणली एखादी नवी कोरी सायकल तर त्याच्या मॅन्युअलमध्ये हे सगळं लिहिलेलं असेल. पहा, बी प्रेडिक्टेबल म्हणजे काय, प्रेडिक्टेबल म्हणजे सावधगिरी बाळगा. सायकल चालवताना, रायडिंग करताना, रायडिंग सेफ्टी म्हणजे चालवतानाचे नियम आहेत हे. बी प्रेडिक्टेबल म्हणजे सावध राहा, सतर्क राहा. राईड सो दॅट बी प्रेडिक्टेबल, राईड सो दॅट अदर ड्रायव्हर्स कॅन सी यू अँड प्रेडिक्ट युअर मुवमेंट्स. म्हणजे काय, तर सावधगिरी बाळगा आणि आपल्या चालवण्याच्या किंवा आपला जो पुढच्या ज्या काही आपण कृती करणार आहोत, कुठे वळणार असू किंवा काय असू, कुठल्या बाजूला वळणार असू, थांबणार असू, तर त्याची काय करा तुम्ही, त्याच इतर जे तुमच्या मागून जे चालक येत आहेत किंवा तुमच्या समोरून जे चालक येत आहेत, जे इतर कोणी ड्रायव्हर्स येत आहेत, अदर ड्रायव्हर्स, ते तुम्हाला व्यवस्थित पाहू शकतील किंवा तुम्ही त्यांना जे काही इशारे करताय ते पाहू शकतील आणि तुमच्या मुवमेंट्सचा, तुमच्या पुढच्या कृतीचा त्यांना अंदाज येईल. अशा प्रकारे त्यांना काय करा, तुम्ही हाताने सूचना द्या किंवा तुमच्या रिंगने सूचना द्या. त्या याची जी रिंग असते किंवा त्याला लाईट्स असतात काही सूचक, त्याने सूचना द्या. नेवर हिच अ राईड बाय होल्डिंग ऑन टू अनदर व्हेकल. खूप मुलांना घाणेरडी सवय असते. सायकलवर बसलेले असतात आणि पुढच्या एखाद्या ट्रकला पकडलेलं असतं, तो ट्रक चालू असतो. हे खूप धोकादायक आहे. नेवर हिच म्हणजे असं तुम्ही स्वतःला दुसऱ्या कुठल्या तरी वाहनाशी बांधून ठेवू नका. बाय होल्डिंग ऑन टू अनदर व्हेकल, दुसऱ्या स्वतःच्या सायकलवर स्वार असताना दुसऱ्या कुठल्याही वाहनाला पकडून ठेवू नका. ओबे ऑल ट्रॅफिक रूल्स. ओबे म्हणजे पालन करा. सगळं ट्रॅफिक वाहतुकीचे जे रूल्स आहेत, वाहतुकीचे जे नियम आहेत त्याचे पालन करा. बी अलर्ट सावधगिरी बाळगा, दक्ष रहा. लुक आउट फॉर अनएक्सपेक्टेड इव्हेंट्स, ऑब्स्टॅकल्स म्हणजे काय, अडथळे. बी अलर्ट, कधीही रस्त्यावरून सायकल चालवताना किंवा कुठेही सायकल चालवताना खूप अलर्ट राहा आणि कुठल्याही आकस्मिक घटना, अनएक्सपेक्टेड म्हणजे ज्याची आपण म्हणजे एक्सपेक्टेशन केलेली नसते, ज्याची आपण कधीही अपेक्षा केलेली नसते, अशा काही आकस्मिक घटना घडतात. काहीही घडू शकतं. तुम्ही व्यवस्थित सायकल चालवताय पण समोरचा व्यवस्थित चालतो आहे का किंवा समोरचं वाहन व्यवस्थित येतं आहे का की आपल्या अंगावर येतं आहे, हे पण आपलं लक्ष असलं पाहिजे. सो लुक आउट फॉर अनएक्सपेक्टेड इव्हेंट्स ऑर ऑब्स्टॅकल्स. आकस्मिक घटनांकडे, अडथळ्यांकडे लक्ष ठेवा. नाही तर सायकल चालवत आहे इकडे तिकडे बघत समोर एखादा खड्डा आला आहे किंवा काय म्हणतो आपण हे आलं आहे, डिवायडर आला आहे किंवा एखादा स्पीड ब्रेकर आला आहे, तर त्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. नाही तर सायकल त्यावर आदळू शकते. अशा प्रकारच्या अडथळ्यांना आपण ऑब्स्टॅकल्स असं म्हणतो.
लास्ट वन, राईड ऑन फॅमिलियर रूट्स. सायकल जेव्हा चालवायला बाहेर पडाल, कितीही चांगले तुम्ही ड्रायव्हर असा, सायकलचे रायडर असा, तरीसुद्धा बरेचदा मोस्ट ऑफ ऑल तुमच्या फॅमिलियर रूट्सवरूनच प्रवास करा. म्हणजे तुमच्या माहितीच्या रस्त्यांवरूनच प्रवास करा. माहितीच्या रस्त्यांवर आपल्याला माहीत असते की कुठे स्पीड ब्रेकर येतो, कुठे काळोख आहे, कुठे खड्डे आहेत हे माहिती असतं, कुठे गटाराची झाकणं उघडी आहेत हे सगळं माहीत असतं. त्यामुळे आपल्या फॅमिलियर रूट्सवरूनच, म्हणजे परिचित अशा मार्गावरूनच सायकल चालवली पाहिजे. आता मॅन्युअलमध्ये आणखी पुढे काय दिलं आहे पहा. टू फिल इन एअर इन टू द बायसिकल टायर प्रोसिजर स्टेप्स. म्हणजे टायरमध्ये, बायसिकलच्या टायरमध्ये तुम्हाला हे भरायचे असेल, हवा भरायची असेल, तर हवा भरताना काय पद्धतीने, कुठल्या पद्धतीने, प्रोसिजर म्हणजे पद्धतीने हवा भरायची, त्याच्या स्टेप्स काय आहेत, टप्पे काय आहेत ते इथे मॅन्युअलमध्ये दिलेलं असतं. फर्स्ट, चेक दी एअर प्रेशर इन द टायर बाय प्रेसिंग इट विथ युअर हँड. तुमच्या बायसिकलच्या टायरमध्ये हवा आहे की नाही आहे, की कमी आहे हवा, हे पाहायला हवं. नेहमी टायर चेक करत चला. आता हे कसं चेक कराल? डायरेक्ट जाऊन हवा भरायची नाही, कारण ती एक्स्ट्रा होऊ शकते, जास्त होऊ शकते. तर पहिल्यांदा तुम्ही प्रेस करा म्हणजे टायर काय करा, दाबून बघा असा हाताने, आणि तो जरा दबला जातो आहे असं जर वाटलं तर याचा अर्थ त्याच टायरमध्ये हवा कमी आहे. नंतर सेकंड वन, चेक हाऊ मच एअर इज नीडेड अँड फिल दी एअर अकॉर्डिंगली म्हणजे त्यानुसार, त्याप्रमाणे चेक करा की किती हवेची गरज आहे त्या टायरमध्ये, आणि त्या अकॉर्डिंग टू दॅट फिल दी एअर इन द टायर. त्या अकॉर्डिंगली म्हणजे त्यानुसारच तेवढीच हवा त्या टायरमध्ये भरा. थर्ड वन, चेक दी एअर प्रेशर अगेन बाय प्रेसिंग टायर विथ युअर हँड. पुन्हा एकदा एअर प्रेशर चेक करा, आतील हवेचा दाब चेक करा, तो टायर प्रेस करून बघा. जर हवा कमी असेल तर तो टायर दबला जाईल. फोर्थ वन, फिल इन दी एअर ओनली ॲज मच ॲज रिक्वायर्ड, अदरवाईज द ट्यूब मे बर्स्ट. त्या टायरमध्ये जेवढ्या हवेची रिक्वायर आहे, म्हणजे रिक्वायरमेंट आहे, गरज आहे, तेवढीच हवा भरा. नाही तर ती फुकट मिळते म्हणून जास्त भरायला गेलात तर काय होईल? नाही तर, अदरवाईज मीन्स नाही तर, ट्यूब मे बर्स्ट. ती ट्यूब जी आहे ती फुटू शकते. जास्तीचा एअर प्रेशर झाल्यामुळे, हवेचा दाब जास्त झाल्यामुळे फुटू शकते. फिफ्थ वन, इफ दी एअर इज मोर दॅन नेसेसरी रिड्यूस इट. तुमच्या लक्षात आलं की त्या टायरमध्ये खूप जास्त, मोर दॅन नेसेसरी म्हणजे गरजेपेक्षा, नेसेसरी म्हणजे गरजेपेक्षा अधिक हवा भरली गेली आहे असं वाटत असेल तर त्या टायरमधली हवा काय करा, रिड्यूस करा, कमी करा. तर अशा प्रकारे टायरमध्ये हवा भरताना तुम्ही हे युजर्स मॅन्युअल वापरून त्याच्या सूचनांप्रमाणे तुम्ही करू शकता. आता आणखी काय सूचना दिल्या आहेत? सर्व्हिसिंग, मेंटेनन्स मंथली. तुमच्या जी सायकल आहे ती मंथली तिला सर्व्हिसिंग केली पाहिजे. मंथली म्हणजे मासिक तिची देखभाल केली पाहिजे. महिन्यातून एकदा तरी हे सगळं केलं पाहिजे. तिची मेंटेनन्स केलं पाहिजे, सर्व्हिसिंग केलं पाहिजे. मेंटेनन्स, सर्व्हिसिंग म्हणजे दुरुस्ती काय असेल, देखभाल काय असेल ती केली पाहिजे. आणि किती? मंथली म्हणजे महिन्यातून किमान एकदा तरी केली पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे पहा. क्लीन द बायसिकल फ्रेम विथ अ क्लोथ. एक कापड ठेवा नेहमी जवळ आणि त्या कापडाने तुम्ही बायसिकल स्वच्छ करा. चेक टायर प्रेशर, टायरमधली हवेचं प्रेशर चेक करा दर महिन्याला. वाईप द चेन अँड ट्यूब. ल्युब्रिकेट द ब्रेक अँड चेन पुसा, ट्यूब पण पुसा, आणि मग त्याला ल्युब्रिकेट करा. ल्युब्रिकेट म्हणजे त्याला वंगण जे असतं, तेल जे असतं, काय तुम्ही घालता त्याला, ते काय करा, ब्रेकला आणि चेनला लावा, कारण ती गंज पकडू शकते. आणि पुसायचं का, तर ते जे तेल आपण लावतो त्याच्यावर रस्त्यावरची धूळ वगैरे बसून ती चेन किंवा ट्यूब गच्च होऊ शकते. आणि म्हणूनच आधी ती पुसायची स्वच्छ, काही धूळ असेल ते ती काढून टाकायची, आणि मगच काय करायचं, ब्रेक आणि चेनला ल्युब्रिकेट करायचं, तेल लावलं पाहिजे, वंगण लावलं पाहिजे. हे झालं त्याची मंथली मेंटेनन्स. म्हणजे महिन्याला तुम्ही हे मेंटेनन्स करायचे, दर महिन्याला तुम्ही हे करायचे. इथे एक टिप दिले पहा. नोट दॅट द वर्ड टायर
इज स्पेल्ड ॲज टायर. म्हणजेच टायर असा जो आपण शब्द वाचतो तो स्पेल्ट म्हणजे त्याचं स्पेलिंग मात्र असं लिहिलं जातं. टायर म्हणजे चाक, हा TYRE, पण उच्चार मात्र टायरसारखा केला जातो. आता हा टायर म्हणजे चाक वाहनाचं, पण हा टायर म्हणजे काय? हा टायर म्हणजे थकणे. इन ब्रिटिश अँड इंडियन इंग्लिशमध्ये त्याचा असा वापर केला जातो. आता आपण मॅन्युअलमधला पुढचा भाग पाहूया. हाऊ टू मेंड अ पंक्चर. पंक्चर कसं मेंड कराल. मेंड म्हणजे दुरुस्ती करणे. तुमच्या सायकलला पंक्चर असेल, पंक्चर झालेलं असेल, चालत नसेल, तर ते कसं दुरुस्त करायचं त्याचं मॅन्युअल त्याने दिलेलं आहे, त्याची सूचना दिल्या आहेत. पहा, फर्स्ट समजा पंक्चर झालेली असेल तर काय करायचं. फर्स्ट, गेट द ट्यूब आउट ऑफ द टायर. टायरमधून आधी ट्यूब बाहेर काढा. पंप एअर इन टू द ट्यूब विथ द एअर पंप. एअर पंप जो असतो हवेचा पंप, त्याने त्या ट्यूबमध्ये हवा भरा. हवा भरल्यानंतर तुम्ही म्हणाल कशाला हवा भरायची, पंक्चर झालं आहे. हो, पण हवा भरायची. आता पुढे काय करायचं पहा. थर्ड, डीप दी एअर फिल्ड ट्यूब इन द वॉटर टब. मग काय करा, ती एअर फिल्ड ट्यूब जी आहे म्हणजे हवेने भरलेली ट्यूब जी आहे ती मोठ्या पाण्याच्या टबमध्ये बुडवा. डीप करा म्हणजे काय करा, बुडवा. डोंट फॉरगेट टू डीप एव्हरी पार्ट ऑफ द ट्यूब. आता बुडवल्यानंतर समजा ती पूर्ण ट्यूब बुडत नसेल एका वेळेला, तर जेवढा भाग थोडा थोडा बुडत असेल तेवढा सगळा भाग, सगळे पार्ट जे आहेत त्या ट्यूबचे सगळे भाग त्या पाण्याच्या टबमध्ये बुडलेच पाहिजेत. दी एअर बबल्स विल कम ऑन द सरफेस राईट फ्रॉम द पंक्चर पॉईंट. का बुडले पाहिजेत हे बघा, त्याचं रिझन इकडे. जिथे ते पंक्चर पॉईंट असेल म्हणजे ज्या ठिकाणी पंक्चर झालेला आहे तो टायर, त्याला आपण पंक्चर पॉईंट म्हणतो. तर त्या पंक्चर पॉईंटमधून काय होईल, लगेच तुम्ही पाण्यात बुडवल्यानंतर त्या पंक्चर पॉईंटमधली हवा जी आहे ती बाहेर यायला लागेल. आणि बाहेर आल्यानंतर पाण्याच्या वर तुम्हाला बबल्स आलेले दिसतील. पाण्याच्या वर बबल्स दिसले की लक्षात ठेवायचं की इथे पंक्चर पॉईंट आहे, म्हणजे ट्यूब या ठिकाणी फाटलेली आहे. आता तुम्हाला पंक्चर पॉईंट फाइंड आउट झालेले आहेत, कळलेलं आहे की पंक्चर पॉईंट कुठे आहे. आता पुढे काय करायचं. फोर्थ वन, मार्क द पंक्चर पॉईंट विथ अ पेन. आता एक पेन घ्या किंवा खडू घ्या आणि त्याने काय करा, त्या जिथून हवा बाहेर पडत होती, बबल्स येत होते, एअर बबल, तिथे मार्क करा, गोल करा की हा पंक्चर पॉईंट आहे. फिफ्थ वन, नाव रिमूव्ह एअर फ्रॉम द ट्यूब. आता पंक्चर तुम्हाला दुरुस्त करायचं आहे, त्यासाठी तुम्ही हवा भरली होती. आता हवा भरल्यामुळे तुम्हाला पाण्यात बुडवल्यानंतर कळलं की ट्यूब कुठे फाटली आहे. आता हवेचं काम झालेलं आहे. आता ती हवा काय करा, रिमूव्ह करा, ट्यूबमधून रिमूव्ह करा म्हणजे बाहेर काढा. मग आता काय करायचं, क्लीन अप द पंक्चर पॉईंट एरिया. तो जो पंक्चर पॉईंट आहे जिथे तुम्ही गोल केलेला आहे तो एरिया काय करा, क्लीन अप करा. अँड रब इट हार्ड विथ अ फाईल म्हणजे कानस असते बघा, त्या कानसीने काय करा, तो भाग जो आहे तो चांगला घासा. म्हणजे जर तिथे काही अडकलेलं असेल, दगड असतील बारीक किंवा काही असेल, खिळा असेल, तुम्हाला लगेच लक्षात येईल की तो भाग काय होईल, कानसीने घासल्यामुळे स्वच्छ होईल. सो क्लीनअप करा तो पंक्चर पॉईंट अँड देन रब इट विथ अ फाईल घेऊन तो भाग तेवढा घासून काढा. नेक्स्ट, ॲप्लाय रबर सोल्युशन ऑन द पंक्चर पॉईंट. त्या पंक्चर पॉईंटवर रबर सोल्युशन मिळतं बघा, रबराचं एक असं द्राव मिळतो, चिकट असा द्राव असतो. म्हणजे जसं आपलं फेविकॉल कसं असतं, तिकडे फेविकॉलचं काय काम नाही, तिकडे ते वेगळं रबर सोल्युशन मिळतं. ते रबर सोल्युशन त्या भागावर काय करायचं, ॲप्लाय करायचं म्हणजे त्या भागावर टाकायचं आणि असं लावायचं. जसं की आपण ऑइंटमेंट कसं स्किनवर ॲप्लाय करतो तसं तिथे ते ॲप्लाय करायचं पंक्चर पॉईंटवर. आता काय करायचं, नेक्स्ट, कट अ स्मॉल पॅच फ्रॉम अ स्क्रॅप ट्यूब म्हणजे भंगारमधली एखादी ट्यूब असेल जी आता निरुपयोगी आहे, स्क्रॅप झालेली आहे, टाकून द्यायची. तर अशा ट्यूबचा एखादा तुकडा काढायचा आणि मग तो तुकडा काय करायचा, स्मॉल पॅच म्हणजे छोटासा तुकडा काढायचा जो त्या पंक्चर पॉईंटवर पॅच म्हणून बसेल. जसं की आपण बघा एखादं फाटलेलं कापड असेल तर त्याच्यावर भोग पडलं असेल तर आपण त्याच्यावर पॅच लावतो दुसऱ्या कापडाचं आणि ते भोग झाकून टाकतो. तसं त्या पंक्चर पॉईंटवर जिथे तुम्ही ते रबर सोल्युशन ॲप्लाय केलेलं आहे त्याच्यावर तो रबरी ट्यूबचा जो तुकडा आहे तो कापून काय करायचा, त्याच्यावर चिकटवायचा. अँड पेस्ट इट टू कवर द पंक्चर पॉईंट.
कट अ स्मॉल पॅच फ्रॉम द स्क्रॅप ट्यूब अँड पेस्ट इट ओव्हर द पंक्चर पॉईंट. पंक्चर पॉईंटवर तो तुकडा काय करणार आहात तुम्ही, ठिगळ म्हणून त्याच्यावर चिकटवणार आहात. नुसतं असं लावलं की संपलं नाही, तितक्या लगेच तो चिकटत नाही. त्यासाठी काय करायचं, प्रेस इट हार्ड टू एन्श्योर द पॅच हॅज बीन पेस्टेड वेल. खूप चांगल्या प्रकारे पद्धतीने तो चिकटवायचा, दाब देऊन चांगला प्रेस करायचं आहे. प्रेस म्हणजे दाब द्यायचं आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला एन्श्योर होत नाही, एन्श्योर म्हणजे खात्री होत नाही की तो चांगला चिकटला आहे, तोपर्यंत तुम्ही तो प्रेस करत राहायचं आहे, दाब देऊन चिकटवत राहायचं आहे. लास्ट वन, सेट द ट्यूब इन टायर, पंप एअर इन द टायर. आता तुमचं पंक्चर काढून झालेलं आहे, दुरुस्त झालेलं आहे. आता तुम्ही काय करा, ती जी ट्यूब टायरमधून काढली आहे ती टायरमध्ये ती ट्यूब पुन्हा व्यवस्थित बसवा. आणि आता तुम्ही त्या ट्यूबमध्ये एअर पंप करू शकता, पंपाने हवा भरू शकता. सो आज आपण लँग्वेज स्किल शिकलो, ग्रामरचा बी अँड हॅव ऑक्झिलरी फॉर्म्सचा इंटरोगेटिव्ह फॉर्म्स आणि निगेटिव्ह फॉर्म्स शिकलो. त्याचा भाग मी तुम्हाला पाठवते, तो तुम्हाला जसाच्या तसा कॉपी करायचा आहे सुंदर हस्ताक्षरामध्ये. त्यानंतर इथे हे जे बायसिकल युजर्स मॅन्युअल जे आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, लिहून काढायचं आहे. आधी हा पहिला भाग लिहून काढणार आहात तुम्ही असाच्या असा, आणि त्याच्या अपोजिट साईडला तुम्ही त्याचं मराठी ट्रान्सलेशन करणार आहात. लक्षात ठेवा, एक एक भाग लिहायचा, इथे बाजूला मराठी ट्रान्सलेशन, दुसरा भाग लिहायचा त्याचं मराठी ट्रान्सलेशन, तिसरा भाग त्याचं मराठी ट्रान्सलेशन, म्हणजे इंग्लिश अँड मराठी असं बाजूबाजूला आलं पाहिजे. तर सगळ्यांनी हा अभ्यास करून आज पाठवायचा आहे. ओके, तो आय थिंक तुम्हाला हा भाग समजलेला असेल. पुढच्या वेळेला आपण हे पेज पाहणार आहोत, हे सोडवणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला इथे दिसतंय, जरा ह्याचं निरीक्षण करा. तुम्हाला असं एखादा डायग्राम बनवता येतो का तुमच्या आवडीच्या वस्तूचा, जसं की सायकलचा डायग्राम आहे आणि हा सायकलचा डायग्राम जो आहे त्याचा डायग्राम काढणारा जो आहे तो आहे ॲरॉन कून हे स्केच करणारा जो आहे. आणि त्याने काय केलं आहे विशेष म्हणजे त्याच्या आवडीच्या ह्या वस्तूचं त्याने सायकल ही त्याची आवडती वस्तू आहे, तर त्या सायकलचेच वेगवेगळे भाग त्यांची नावं इथे वापरून तेच पार्ट बनवलेले आहेत. पहा तीच नावं. आता इथे सॅडल म्हणजे बसायचं जे असतं त्याला सॅडल म्हणतात, मग त्याला सॅडल नाव दिलं आहे. हे वेगवेगळे आकार दिलेत पहा त्या अक्षरांना, आणि त्या भागांची नावं त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. ती शोधून ठेवा. आणि तुम्ही एखाद्या तुमच्या आवडीच्या अशा याचे वस्तूचे असे डायग्राम बनवता येतात का बघा. सोपा बनवा एखादा, काही पण चित्र एखादं की ज्याच्या सगळे जे भाग आहेत ते रेषा न आखता अशी अक्षरांनी झाली पाहिजे. बघा ही पण अक्षर आहेत, ही सुद्धा अक्षर आहेत, तर ही अशी अक्षरांनी ते आले पाहिजेत भाग जे आहेत ते. जसं की इथे पहा हँडल, ब्रेक, लिव्हर, इथे पहा हेड ट्यूब, फोर्क, ब्रेक, हे बघा हे सगळे, हे इथे पहा रँक, पेडल, अशी नावं या ठिकाणी टाकलेली दिसतील तुम्हाला. ही पण इथे पण काही नावं टाकलेली आहेत पहा सगळी, म्हणजे अक्षरांनीच त्याने इथे जी नावं आहेत त्याची त्या नावांनीच त्याने काय केलेलं आहे तो डायग्राम बनवलेला आहे. तुम्हाला असं काही करता येतं का बघा. ते इथे कसं चेन स्टे असं टाकलं आहे पहा, इथे पण चेन रिंग केलं आहे पहा नाव, असं छानपैकी डायग्राम केलं आहे. सो ट्राय तर करून बघा की तुम्हाला असं एखादा छोटासा डायग्राम त्याचेच अवयव, त्या अवयवांची नावं लिहून त्या नावांमधूनच एखादा डायग्राम बनवता येतो का असं ट्राय करा. केला तर त्याचा फोटो नक्कीच टाका आणि तो डायग्राम कसला आहे ते पण खाली लिहा आणि तुमचं नाव पण लिहा, जसं की इथे आता याने नाव लिहिलं आहे तसं. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट, टेक केअर, स्टे सेफ, स्टे ॲट होम.